याच्यासाठी केला होता अट्टहास अरे शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा दृष्णेजिया हरे अखिल कोटी ब्रह्मांड नायक चराचरामध्ये वास्तव करणारा भगवान परमात्म्याची चिन्हविलास शक्ती ब्रह्मचित्कल ऐसाई मुक्ताई समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज दादा महाराज आणि छत्रपती शिवाजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीला तुम्हा कोळेगाव वश्यांच्या तथा बाहेरून आलेल्या मायबापांच्या चरणावरती निवडलेला अरे जगद्गुरु जगदवंदनीय दिवनवासी वैकुंठवासी वरंगाची मूर्तिमंत सागर असणारे छत्रपती शिवाजींचे आध्यात्मिक गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून अव्याहत जीवन जाणी समाजासाठी विदित केला अशा असणारे भागवत संप्रदायाच्या कलशस्थानी बऱ्याच चार तरुणाचा जीवनातील अनुभव सांगणारा गोडासा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी निवडला अभंगाचा अंतरंग विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबर यांनी परमार्थ साधना केली कारण साध्य आणि साधन या दोन गोष्टी आहेत तुम्हाला इथून भोकरदनला जायचंय भोकरदन तुमचं साध्य आहे पण तुम्हाला कशावर जायचंय बाईकवर जायचंय का फोर व्हीलर मध्ये जायचंय का टू व्हीलर वर जायचंय हे तुमचं साधन आहे कारण साधन हे साध्याच्या प्राप्तीसाठी असतं तसं जगद्गुरु तुकोबर यांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थ साधना केली आणि परमार्थ साधना करत असताना इकडे लक्ष द्या दोन तीन माणसं समोर यावर इकडे दादा हे गणेश भाऊ आणि परमार्थ साधना जेव्हा तुकोबर यांनी केली आणि जेव्हा तुकोबर याला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं मिलन झालं प्राप्ती झाली पुढे सारखं थोडं तर तेव्हा तुकोबर यांच्या मुखातून निघालेले उद्गार आहेत ज्याच्यासाठी मी प्रयत्न केला होता यासाठी केला होता अट्टहास कशासाठी शेवटचा दिस गोड व्हावा मराठी वाङ्मय मोठं अलौकिक आहे त्या ठिकाणी दिस असा शब्द आलेला आहे बरीच माणसं दिवस असा याचा अर्थ घेतात शेवटचा दिवस गोड व्हावा असा त्याचा अर्थ नाहीये दिस आणि दिवस मराठी एक अलौकिक आहे ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळो करी घेणे देणे सुखाची वरी हो दे याज संवाद फळ निधाने प्रमयाची उद्याने लावी म्हणे गाणे निरंतर पाखंडाचे दरकुटे मोडी वागवाद अवहाटे कुतर्काचे दृष्टे सावजे भेटे श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी हो सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाचे बरोबर आहे बोलतात इकडे लक्ष द्या ही मराठी भाषा आहे दिस आणि दिवस याच्यात फरक आहे आणि लोकांनी या प्रमाणाचा अर्थ असं काढला यासाठी केला होता अट्टहास आणि बरेच लोक याला असं म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा असा त्याचा अर्थ नाहीये आणि मग या लोकांनी याचा अर्थ कसा काढला माहितीये का एखादा माणूस जर जिंदगीभर दारू पिला तर एकादशीला मेला तर पुऱ्या गावात लोक चर्चा करते जिंदगीभर मेला पण एकादशीला असा त्याचा अर्थ नाहीये तुम्ही आमुषाला का मरत नाही पण ज्या दिवशी मुखात नाव आलं भगवंताचं तुमच्या तो तुमचा शेवट गोड झाला समजा तसं आमच्या ताजुद्दीन बाबांचं झाला या शब्दाचा अर्थ क्षण असा होतो निसर्ग राजा नावाचे कॅशिफ साहेब फिल्म इंडस्ट्रीज मध्ये मराठी चित्रपट सृष्टीमध्ये दिस जातील दिस येतील दिश या शब्दाचा अर्थ क्षण होतो ज्या क्षणी भगवंताचं नामस्मरण तुमच्या मुखात आलं आणि तुमच्या जीवनाची यात्रा संपली समजा तुमचा शेवट गोड झाला यासाठी केला होता अट्टहास तुकोबर बोलतात मला परमात्म्याची प्राप्ती झाली शेवटचा दिस गोड व्हावा याच्यामुळे काय झालं आता मी निश्चिंत झालो आता निश्चिंतीने पावलो विसावा आता शब्द केव्हा येतो निश्चिंत हा शब्द केव्हा येतो की जेव्हा आपलं कार्य पूर्ण झालं तेव्हा समजा उदाहरणार्थ तुमची साहेबीन सोंगली आणि वावरात टाकली गंजची गंज आणि आबाळ उठलं ते कधी उठलं काही सांगता येत नाही तसं तर तुम्ही सगळे काय म्हणता हे सगळे एकदा पट्टी खाली दाबू आणि नंतर मोकळे होऊन जाऊ मग लहान मोठे फिरतात घरातली सगळी माणसं फिरतात कारभारी सुद्धा जो भोकरदनमध्येच फिरतो तो सुद्धा सगळे फिरतात गतोडे घेऊन आणि मग ते सगळी साहेबीने एकदा दाबून टाकतात आणि त्याच्यावर पट्टी टाकली की मग सगळे एकदम सुटकेचा श्वास घेतात आणि मग त्यांच्या मुखातून सहज उद्गार निघतात आता पाणी येऊ का पाण्याचं काय कारण आहे साहेबीन दबली आपल्याला जे पाहिजे होतं ते प्राप्त झालं तसं तुकोबर बोलतात भगवंताची मला प्राप्ती झाली आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या तुकोबरायला विचारलं
तुम्ही काय साधना केली? तुकोबराय बोलतात, त्याचं मला कौतुक वाटतंय. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगलाचे तेने गुणे. मी भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी फक्त घेतलं आणि याच्यामुळे झालं काय? मुक्ती नावाच्या स्त्री बरोबर मी लग्न केलं. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत आणि सायुज्यता नावाची जी मुक्ती आहे ती कोणाच्याही गळ्यात माळ टाकत नाही. ते कोणाचं टाकते मी तुम्हाला नंतर सांगतो. 1:15 वाजेच्या आधीच आपलं कीर्तन, कारण आता एक कार्यक्रम करून आम्ही आलो, आता पुन्हा दुसरा आहे आणि आता परत रात्री तिसरं कीर्तन आहे गावात. त्याच्यामुळे मी पण तुमचं जास्त वेळ नाही घेणार. आणि मुक्ती नावाच्या स्त्रीनं माझ्या बरोबर लग्न केलं. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी, आता दिवसाचारी खेळे वेळी, असा अभंगाचा सोपा सोपा अर्थ आहे. कीर्तन सांगण्यापुरता पर्याय देणं महत्वपूर्ण आपल्या पुण्य पावन कोळेगाव या नगरामध्ये किम निमित्तानं कीर्तन आहे. प्रत्येकाला श्रुत आहे की आपल्या गावाचे सर्वांच्या परिचित असलेले 3 भाऊ विलास रामरावजी गावंडे, अंकुश रामरावजी गावंडे, सुभाष रामरावजी गावंडे यांचे आई साहेब साळूबाई रामराव गावंडे यांच्या उत्तर कार्याप्रित्यर्थ या कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये हरिभक्तपरायण रवींद्रजी महाराज, आमचे चौधर दादा, विनेकरी बाबा, आमचे छोटा भैया, एक आमचे आपल्या गावाचं वैभव विठ्ठल बाबा, तसेच हरिभक्तपरायण शिवा महाराज, अशोक महाराज, आमचे टेलर दादा आदी करून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे कीर्तन पार पडत आहे. मला डॉक्टर साहेबांनी फोन केला की माऊली एवढं कीर्तन तुम्हाला द्यावं लागतं, दिवसाचं असल्यामुळे खाली होतं. दिवसाचं असल्यामुळे दिवसा कीर्तन खाली होतं. त्याच्यामुळे पण सांगितलं काही हरकत नाही, रात्री तर काही जमणार नाही, कारण नवरात्र उत्सव आहे आणि यावर्षी एवढे कार्यक्रम झाले, कोरोनाचा सगळी कसरच निघली. म्हणजे दिवस आहे 9 आणि कीर्तन आहे माझे 13, मी मोजले. एवढे कार्यक्रम रेलचेल कार्यक्रमाची सध्या चालू आहे आणि हे कीर्तन माझ्या वाट्याला आलं. मला जशी सेवा करता येईल तिथं आल्या आल्या असं वाटत होतं पब्लिक राहते की नाही, पण तुम्ही जेवढे आहेत तेवढे सगळे क्वालिटीचे आहात. सगळे त्या ठिकाणी नवरात्र उत्सव या ठिकाणी चालू आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये त्या ठिकाणी आई मातोश्रीचा उत्तर कार्याचा योग हा माझ्या वाट्याला आला. खर तर आज नवरात्रीचे उपवास चालू आहे बऱ्याच लोकांना. कोणी चप्पल सोडली, मला राग येतो या लोकांचा, माफ करा कोणी सोडेल असेल तर इथं नाही का. कोणी चप्पल सोडली, कोणी जेवण सोडलं. आमच्या मावलाईनं सुद्धा 9 दिवस निरंकार उपवास धरतात, 10व्या दिवशी ऍडमिट होत्या दवाखान्यामध्ये. अवघड परिस्थिती आहे. तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला नवरात्राची देवी जर प्रसन्न करून घ्यायचं असेल ना, सोडायचंच असेल ना, हिंमत असेल ना, तर व्यसन सोडा. सोडायचं असेल तर घरातली किलकिल सोडा. सोडायचं असेल तर वाईट दुर्गुण त्या ठिकाणी सोडा. ही कुठली आपली साधना आहे तेच कळत नाही. आणि नवरात्र उत्सव म्हणजे नेमकं काय? नवविधा भक्तीच्या नवरात्रा, करुणी पोटी मागेला ज्ञानपुत्रा, धरीन सद्भावांतरीच्या मित्रा, धम्म संसार सांडीन कुपात्रा, पूर्ण बोधाची घेन परडी, अशा तृष्णेच्या पाडीन दुरडी, मनोविकार करीन कुरवंडी, अद्भुत रसाच्या भरीन दुरडी, आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा. हे नवरात्रीचा उपासाचा त्याग आहे. किसी ने रोजा रखा, किसी ने उपास रखा, लेकिन भाग्यशाली तो वही है जिसने अपने माँ बाप को अपने पास रखा. सगळ्यात मोठी भाग्यवान माणसं ती आहे की ज्याने आपल्या आई बापाला जीव लावला. अशा उपासाला काय करता महाराज? मनापासून राग येतो लोकांचा कधी कधी, पण बोलता येत नाही. बोला तर अवघड परिस्थिती आहे. आमचा एक मित्र आहे, त्याला मी जेवायला बोलवलं घट बसायच्या आदल्या दिवशी. म्हणलं तू जेवायला मस्तपैकी बैंगन मसाल्याची भाजी केलेली मंदिरावर. ते म्हणले माऊली उद्या नवरात्र बसून राहिले ना, मी जेवायला येऊ शकत नाही. म्हणलं कोण आजची दिवस भाजी खाऊन घेतो म्हणे. घ्या. काय परिस्थिती आहे मला सांग. हे कुठले उपवास आहे, कुठली साधना आहे? ही साधना नाही सोडणार. आई वडिलांची सेवा, सकाळ तीर्थाची धुरे, ते जे का माता पितरे तयाच्या किर शरीरे लोन कीजे. सर्व तीर्थांचे धुर आई आणि वडील आहे आणि त्यांची ज्यांनी सेवा केली ना दादा,
खऱ्या अर्थानं त्यानं जिंकलं जीवनामध्ये. विढाला विढाला विढाला. 3.5 शक्तीपीठ आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजा भवानी, माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी अर्धपीठ. हे सगळे पीठ आपल्या घरात आहे. आपली बायको, आपली आई, आपली बहीण हे पूर्ण 3 शक्तीपीठ आहेत आणि आपली लेक हे अर्ध शक्तीपीठ आहे. ही ज्याला कळाली ना त्यांना नवरात्राचे उपास नाही केले तरी चालतील. परवा एकानं भलती बायको आणली. मी म्हणलं मारलं कोण तिला? उपाशी मध्ये कडक नवरात्राचे आणि फक्त मी एकटे फराळाचं करतो, फराळाचं करून ठेवलं नाही. बोला, अशा मानसिकतेच्या लोकांचा मला वाईट वाटतं. हे काय करू लागलो आपण? ही उपासना नाहीये. खरी उपासना ती आहे की आई वडिलाला जीव लावणे. ज्यानं आईला जीव लावले त्याचा तो नवरात्रीचा उपास आहे आणि ज्यानं बापाला जीव लावला त्याचा तो शिवरात्रीचा उपास आहे. ही साधना जीवनामधली ज्या दिवशी आम्हाला कळल ना दादा, त्या दिवशी सगळं कळल. नाही का? काही मावल्याला माणसाला 5-5 लेकर आहे पण त्याशी जीव असे अचानक गेले, त्याच्याजवळ एक बी नव्हता. काय कापता का शाहावला तिथं? काय कामाचे नाही. महाराज मला बोलायचा अधिकार काऊन आहे माहितीये? माझी आई मरून जवळजवळ 15-20 वर्ष झाली. माझे वडील दोन्ही डोळ्यांना आंधळे, पण माझी बायको आणि मी त्यांना थोडे अंतर देत नाही. आपली 4 व्हीलर गाडी असेल, आपलं त्या ठिकाणी एवढं मोठं नाव असेल समाजामध्ये, आपलं सगळं असेल आणि त्यांना जर त्या ठिकाणी आपण प्रेम देऊ शकत नसेल तर काय जाळायचं काय? आई वडिलाची त्या ठिकाणी सेवा, ही आई वडिलाची उपासना ही सगळ्यात मोठी भक्ती आहे जीवनातली. मी जास्त दिवस, आता हे लाईव्ह चालू आहे, मी जास्त वेळ देवाची पूजा नाही करत. मला आवडत नाही ते. मी स्वंगणी करीन पण मत जे तेच मांडेल लोकांना. जे खरं आहे तेच सांगाल समाजामध्ये. तुम्ही तुमचा व्यवहार इमानदारीनं करा, आई वडिलाला जीव लावा, प्रेम द्या. ही सगळ्यात मोठी नवरात्रीची उपासना आहे. आणि आज आपल्या घरातली आई, मला महाराजांनी खूप सांगितलं आईबद्दल की खूप चांगली होती. माऊली आल्या गेल्याची बरोबरी करायची, कोणाला बिगर चहा पाण्याचं जाऊ द्यायचं नाही, हेच पाठीमागं राहतं. तुम्ही किती पैसे कमवले, पैशावाल्याला कोण विचारतो आजकाल? नाही का? आणि पैशावाल्याला पण लोक विचारतात, पण तो समाजात मिक्स व्हायला पाहिजे. त्यानं म्हणलो आपण कोणाशी गरज नाही, तू काय गरज कोणाला? लोक जास्त शिंगण माती करू राहिले, लोकांना काय घेणं नाही. तुम्ही किती लोकांना ऍक्सेप्ट करता, किती लोकांमध्ये तुम्ही राहता, किती प्रेम तुम्ही समाजाला देता, ते सगळ्यात मोठं महत्वाचं आहे. ती जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आणि ती श्रीमंती ज्यांनी कमवली त्याच्यावर नक्की मायबापाचा आशीर्वाद असतो. आणि तसा साळू आईचा, आई बाबाचा आशीर्वाद तुमच्या परिवारावर आहे. म्हणून मातेच्या चरणावर नतमस्तक होतो. आई कुणाची असो, आई उन्हाची सावली, आई सुखाचा सागर, निळ्या भाळा एवढा तिच्या मायेचा पदर, माऊलीच्या माये पुढे होतो माझा जीव तान्हा, मग फुटे तिच्यातून प्रेम अमृताचा पन्हा. आई कुणाचीही असो तिचा आदर करावा, तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. आई असते, आईच्या चरणावर नतमस्तक होतो आणि अभंगामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतो. हे 13व्याचं कीर्तन आहे. 13वं म्हणजे उत्तर कार्य. आणि आपली माणसं अजूनही काही गोष्टी धरून बसलेल्या आहेत. उत्तर कार्य हा विधीच नाही कुठल्या शास्त्रात सांगितलेला. गावंडे दादा, उत्तर कार्य हा विधीच नाही. विधी करते आमचे 16 संस्कार सांगितले. त्या 16 संस्कारापैकी अंत्यविधी हा एक संस्कार आहे. इकडे लक्ष द्या. अंत्यविधी हा एक संस्कार आहे. मग अंत्यविधी नंतर रक्षा विसर्जन, रक्षा विसर्जन नंतर 10वा आणि 10व्या नंतर 13वा. पण 13वा विधीच नाही कुठल्या शास्त्रात सांगितलेला. मग उत्तर कार्य का करावं? ज्या व्यक्तीनं आपल्या परिवारासाठी काही केलं त्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ, स्मरणार्थ निदान 4 लोक जेवले पाहिजे, त्याच्यासाठी 13वा आहे. 10व्यापर्यंत विधी सांगितला. पण बरीच माणसं 13व्याला येत नाही, मौतीवर गर्दी राहते नाही का. पण हा जीव 10व्यापर्यंतच राहतो त्या बेजामध्ये. बघा कशी गंमत होते. तुमच्या गावात मुस्लिम समाज आहे का बाबा? नाही का तुमच्या गावात? देऊ का मग पाठवून मानवळा. आणि तुम्हाला सांगतो मुस्लिम समाजामध्ये असं नियोजन आहे
की त्यांच्या समाजात कोणी रडत नाही जास्त, मुस्लिम समाजात आपले इतके रडतात त्यांच्यामध्ये. आपले तर बाबा बाबा लय अवघड परिस्थिती. ज्यानं कधी सफरचंद आणली नाही कधी जास्त रडते. आणि परिस्थिती अशी होते की त्यांच्यात रडत नाही. मग मया नाही का मुस्लिम समाजाला? मया आहे, पण रडत का नाही? त्याच्या पाठीमागे लॉजिक शास्त्र आहे, तुम्हाला सांगतो. कारण तो जो आत्मा असतो ना, जीव जरी गेला तरी त्या व्यक्तीला सगळं कळतं. म्हणून आपले जुने लोक सांगायचे, एखादी व्यक्ती मेली तर तिथं रडू नको जास्त. रडलं की काय होतं? त्रास होतो त्या आत्म्याला. त्याच्या पाठीमागचं शास्त्र असतंय की त्या माणसाला सगळं कळतं, त्या व्यक्तीला. इथं कोण रडू लागलं ते? हा जो मोठा आवाज आहे हा माझ्या लेकीचा आवाज आहे, हा जो दबका आवाज आहे हा जो माझ्या पुतण्याचा आवाज आहे, हा जो कुंदाटेला आवाज आहे हा माझ्या सोना. हे सगळं कळतं ते, सगळं कळतं त्या व्यक्तीला हा आवाज कोणाचा आहे. आणि मग त्या व्यक्तीला त्या आवाजानुसार दुःख होतं, त्याच्यामुळे रडू देत नाही मेलेल्या व्यक्तीजवळ. आणि मग त्या व्यक्तीला स्मशानात नेला जातो. झाला प्रेत रूप शरीराचा भाव. आणि मग नेल्यानंतर अग्नी दिला जातो. आणि अग्नी दिल्यानंतर फाटकन असा आवाज येतो त्या चित्तेतून. मग तो आवाज कसा असतो? काय फुटली म्हणतो आपण? कवटी फुटली. जोपर्यंत कवटी फुटत नाही ना तोपर्यंत त्या मृत व्यक्तीच्या शरीरामध्ये धनंजय नावाचा प्राण असतो. आणि एकदा एक कवटी फुटली की त्या कवटीच्या माध्यमातून, ती फुटल्यानंतर तो धनंजय नावाचा प्राण बाहेर पडतो. मग तो रक्षा विसर्जन होईपर्यंत घरात राहतो. रक्षा विसर्जन झालं की तो पंचकृषीमध्ये जातो. आणि दहाव्याचा विधी झाला की तो सुखदुःखाचे फळ भोगण्यासाठी मुक्त होतो. त्याच्यासाठी 10व्यापर्यंत विधी सांगितला. मग 13वा विधीच नाही, पण त्याला आपण विधी धरून बसलो. 13व्याला गर्दी कोण राहत नाही माहितीये का? बरेच लोक असे आहेत की 13व्याचं जेवत नाही. ते म्हणतात, महाराज मी 13व्या जर जेवण केलं ना मग अंग जड पडतं, मग मला उलट्या होत्या, मग मला घबराट होती. हाक कोंबडं खाल्ल्यावर काही होत नाही राजा तुला, आणि याच्यामुळे तुला त्रास होतो. ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे. विढाला विढाला हे सगळे सांगू का तुम्हाला? हे सगळे आपलं मानसिकता आहे, मानसिकता आहे. मला सांगा, जास्तीत जास्त लोक कोरोनाने मेले का धसक्यान मेले? काय मत आहे तुमचं बाबा? लोक कोरोनाने मेलेच नाही, लोक धसक्यानच जास्त मेले. नुसतं असं थोडा दम कोणाला लागला दिवसातून एकदा तरी वाटे, त्या टाइमामध्ये हे झाला काय कोण मला एकदा तरी वाटायचं दिवसातून की मला नक्की कोरोना झाला. का? धसका मोठा बेकार आहे. 8 दिवस आजारी पडलो मी त्या टायमात. आमचे एक मित्र आहे, म्हणजे नातेवाईक पण आहे, गुंड पाटील म्हणून आणव्याचे. त्यांचा ऍक्सिडेंट झाला, मी त्यांना पाहायला चाललो. तो स्ट्रिक होते एकदम, पोलीस बिलीस सगळे तैनात होते. आणि आता माझा स्वभाव असा साधा बोळा असल्यामुळं, साधा बोळा म्हणजे इतका बी नाही, 500ला 500च म्हणतो मी, पण मग असं सरळ सरळ स्वभाव असल्यामुळं मी चाललो. मोटरसायकलवर धाटा बांधलेला होता मी. आणि एका माणसानं मला हात दिला, जळगाव सबकाच्या आणव्याच्या मदत. म्हणे थांबा, मला आणव्याला घेऊन चला, आणव्याच्या पलीकडे. म्हणलं बैस बाबा. ते बसलं मला खेटून. मी म्हणलं कुठं जायचं? म्हणून आणव्याच्या पलीकडे जायचं. म्हणलं दादा मला सोडटर की ओळखलं नाही मला. मग पुढं पोलीस उभी होते त्या चौपटीवरती वाकडीच्या. ते म्हणे इथून गाडी जरा दोरान धामटा. म्हणलं कोण? म्हणे मला कोरोना होईल ते पोर राहील. म्हणलं माझ्या गाडीवर बसला. तुम्हाला खोटं वाटलं, मला 8 दिवस असं वाटे आपला दम गेला, पण झालं काहीच नव्हतं. मी जेव्हा चेक केलं तेव्हा मला जरा बरं वाटलं, मला चेक निघलं सगळं. आता अवघड परिस्थिती आहे ही. धसकी एवढी बेकार आहे ना धसक्याना. तसं तुम्ही 13व्याचं जेवण तरी काही होत नाही, पण तुमच्या डोक्यात जेव्हा येतं ना 13व्याचं जेवल्यावर मग अंग जड पडतं, तुमचं अंगच जड पडतं. माझी आई वारली महाराज. मी लय कडक पाळू पहिले टेलर दादा, एवढं कडक. मला आज उपास नाही तर मी जेवून गेलो असतो. डांगराची भाजी आवडती मला, उपास आहे मला. मी तर कंस भाजून खाल बसलो तिथं, काही खात नाही. तुम्ही फक्त चांगल्या नजरेने राहा, नजर नीट ठेवा आणि कोणाला फसू नका. ही सगळ्यात मोठी जीवनातली साधना आहे तुमच्या, सगळ्यात मोठी. व्यवहार चांगला करा इमानदारीने, आणि आई बापाला जीव लावा. लय नवरात्राचे उपास धरले आणि म्हातार धसक्यान मेलं, म्हातार धसक्यान मेलं, काय फायदा आहे त्याचा? वस्तुस्थिती आहे. मी पहिले इथलं काटेकोरपणानं पाळू. मी चहा सुद्धा घेत नव्हतो जिथं 13वीचा कार्यक्रम येतो. पण नेमकं काय झालं, माझी आई मेली, माझी आई वारली 2007 मध्ये.
आणि माझी आई वारल्यानंतर मी चांगल्या महाराजांचं कीर्तन ठेवलंय का मोठ्या, मग ते आणलं, ते बसले तिथं सोप्यावर आमच्या. माझी बायको आली पाणी घेऊन. ते म्हणलं अरे वहिनी मी पाणी नाही घेऊ शकत तुमच्या घरी. म्हणे कोण? म्हणे तेरवीचं मी पाणी जरी घेतलं तुम्हाला उलट्या होतात म्हणे, आणि मग चक्कर येतं, मी कीर्तन बी करू शकत नाही. चहा तर दूरच राहिला. माझी बायको नुसती मुरकी मोडच आली घरात. म्हणलं घरात तिला झालं काय? तुला काय झालं? आज कसं महाराज आणले, मग त्याच्या घरी कोणी मरत नाही का? मग त्या दिवशी डोळे उघडले. म्हणलं आपले लोक असे म्हणत असतील. त्या दिवसापासून मी थोडी गाठ अशी ढिली केली. मग त्याला म्हणलं बाबा तुम्ही पाणी घेत नाही आमच्या घरी? नाही म्हणे माऊली. म्हणजे चहा पाणी काहीच नाही म्हणे. म्हणलं मग तुम्ही इथल्याला म्हणलं तुमचं जेवणच कसं करू? म्हणे तुमच्या आडनावाचं जेवण असेल त्यांच्या घरी मग जेवण सांगा. मग आता मी एकटाच त्या गावात आडनावाचा. माझं एकच घर आहे तिथे, पण सगळं गाव प्रेम करतं माझ्यावर, चांगला स्वभाव असल्यामुळे. नाही तर अवघड लोक. मला काही कमी पडली नाही माझ्या शेलूकमध्ये, खूप प्रेम करतात ते लोक. मी शेजारच्या त्या आमच्या अक्कल म्हणलं अक्का महाराजचं जेवण इकडे करा. म्हणे माऊली माझी सोनबाई औरंगाबादला आहे, मग गुडगेले दुखते, आपण तुम्ही म्हणता तर करते. म्हणलं काय आपत आली आता. मी म्हटलं तुम्ही एवढं काही टेन्शन नका घेऊ, नुसत्या पोळ्या टाका म्हणलं, बाकीच्या भाज्या तिकडून आणतो म्हणलं. मी म्हणलं पाऊस महाराजले काय होतं आता. प्रयोग केलाय बरं का मी, हा खोटं सांगत नाही. मी नाव नाही सांगणार, महाराजांचं लाईव्ह चालू आहे नंतर सांगेन म्हटलं. परिस्थिती अशी झाली, त्यांनी सांगितलं ठीक आहे. मी इकडच्या भाषा नेलं, कीर्तन झालं, सगळं झालं, त्यांचं नारळ बिरळ गेलं, महाराजांनी जेवण केलं, महाराज चाललं गेले. तेव्हा ते नेमकेच ते टिल्लू फोन निघले होते नोकियाचे. पण मला काही ते दम नाही घेणार. मी म्हटलं आपण महाराजला फसवलं, एकदा यांची माफी मागून घेऊ. मी फोन केला बाबा 8 दिवसानंतर त्याला. म्हटलं माऊली कीर्तन एकदम चांगलं झालं, देवाची कृपा. म्हटलं पण एकच खंतरायला तुम्ही आमच्या घरी जेवायला पाहिजे होते. ते म्हणले मला तुमच्या घरी जर जेवलं असतो मी तुम्हाला उलट्या झाल्या असते, चक्कर आले असते, मी कीर्तन नसतो करू शकलो. म्हणलं बाबा एक गोष्ट बोलू का? म्हणलं काय? मला माफ करसा. म्हणले हो. म्हणलं तुम्हाला खरं सांगतो म्हणलं बाबा, फक्त त्या घरच्या पोळ्याच होत्या म्हणलं, सगळं वरण फिरून आपल्या तिथं दिवस. मी तुम्हाला खोटं सांगत नाही. त्यांनी मला 5 मिनिटांनी फोन केला. म्हणे माऊली तुम्ही बरं म्हणा वाईट म्हणा, मला उलटवर आलं म्हणे. 8 दिवसानंतर ही सायकोलॉजी दादा, ही नकारात्मकता तुम्हाला भोवती. ही नकारात्मक भूमिका आहे ही त्या ठिकाणी. म्हणून उत्तर कार्य जे आहे ना तो विधी नाही, ते एक त्या व्यक्तीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी 4 लोकांनी हात धुवावे, त्यांचा आत्मा तृप्त व्हावा, त्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. एवढा मोठा सुंदर नरदेव भगवंतानी त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला दिला. बडे भाग मानुष्य तनु पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ निगावा, साधन धाम मोक्ष कर द्वारा, पाहिन जेहि मनुज शरीरा. मत प्रयासाने तुम्हा आम्हाला नरदी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. तर भगवंताच्या प्राप्तीसाठी आणि तुकोबऱ्याने तेच डोळ्यासमोर ठेवलं आणि तुकोबऱ्याने जीवनभर त्या ठिकाणी प्रयत्न केला. रात्रंदिवस ध्यान हरीचे भजन, रात्रंदिवस ध्यान हरीचे भजन, हरे काया वाचा मन भगवंते. रात्रंदिवस त्या ठिकाणी भगवंताचं भजन तुकोबऱ्याने केलं. आणि ज्या दिवशी भगवंताची प्राप्ती झाली, परमात्मा भेटला. महाराज मला सांगा, गंगेचं वाहन केव्हा संपलं समजावं? ज्या दिवशी ती समुद्राला मिळाली. मंदिराचं काम केव्हा संपलं समजावं? ज्या दिवशी त्याचा कळस चढला. तसं जीवनाचं जीवत्व तेव्हा संपलं समजावं जेव्हा तो शिवत्वाला त्या ठिकाणी प्राप्त झाला. आणि तुकोबऱ्याला भगवंताची प्राप्ती झाली तेव्हा तुकोबऱ्याच्या मुखातून उद्गार निघाले अभंगाच्या प्रकरणामध्ये. यासाठी केला
केला अरे यादसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड होणे म्हणजे काय अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा मरे सुद्धा पार नाही मरे सुद्धा पार नाही मरे सुद्धा पार नाही अरे ज्याने जीवनामध्ये परमार्थ साधना केली श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे अर्जुना तो जीव मला प्राप्त होतो यमेम वापी स्मरण भावम त्यजते कलेवरम तम तमेवेति कोंतेय सदा तद्भाव भावितः आणि मरणी जयाजे आठवे अरे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा मरता मरता जे त्या ठिकाणी आठवतो ना त्याचं पुढच्या जन्माला कारणीभूत आहे एकदम व्यवहारातलं सांगू का तुम्हाला तुमच्या घरी जर एखादा 7-8 दिवस पाहुणा राहिला तर त्याला 7-8 दिवस तुम्ही काय खाऊ घातलं त्याच्यावर त्याचं जाणं येणं अवलंबून नाही पुढचं तुम्ही त्याला वाटी कोणत्या पद्धतीने लावलं त्याच्यावर त्याचं पुढचं येणं अवलंबून आहे तुम्ही त्याला समजा लय 5-6 दिवस तुमच्या घरी लाडू जिलेबी श्रीखंड बासुंदी गुलाबजामुन आलू वडे वडे सगळं खाऊ घातलं आणि जाता एक शब्द बोलले तुम्ही बरं या मग आता चांगलं खोदलं 7-8 दिवस येईन का पुन्हा देव समाधान बाबा तो पाहुणा येईल परत नाही येणार तो पाहुणा पण तुम्ही त्याला लाडू जिलेबी काहीच नाही तुम्ही त्याला शिळ्या भाकरी दिल्या पण जाताना जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल महाराज ज्या ठिकाणी प्रेम आहे ना त्या ठिकाणी खायला काही नसलं तरी जीव लागतो माणसाचा आप नहीं आदर नहीं 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 नो में नीर कबीरा उस घर मत जाइए कंचन बरसत नीर ज्या ठिकाणी प्रेम नाही ना तिथं सोन्याचा पाऊस पडला तरी जाऊ नये पण त्या ठिकाणी प्रेम आहे आप है आदर है नैनो में नीर कबीरा उस घर जाइए पत्थर बरसत नीर ज्या ठिकाणी प्रेम आहे आणि प्रेमानं तुम्हाला वाटी लावलं तर त्याचं पुढचं येणं जसं अवलंबन आहे तसं मरता मरता तुमची काय अवस्था आहे तशी तुमची पुढची व्यवस्था आहे जड भरत राजा गर्भा गेला गाला तो घातला वासरेने तो मृगाचे निस्मरणे निमाला हरे या लागे मृग जन्म पावला जो श्री कृष्ण स्मरणे निमाला तो श्री कृष्ण झाला देहम असं वर्णन केलेलं आहे की ज्याच्या स्मरणामध्ये भगवंताच्या स्मरणामध्ये ज्याने आपला जीव सोडला ना तो देवाला प्राप्त होत असतो आणि काळी
तुका मने सुका पार नाही विठाल हरे अंत काळी ज्याच्या नामाले मुखा तुका मने सुका पार नाही त्याच्या मुखात शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाव येईल आणि माणसानं मरण सुधराव महाराज मरणाकडे कोणाचं ध्यान नाही आता कोरोना जरा लोक ठिकाणावर आणले पैशावाले आणले सगळे आणले महाराज लोक बी तुम्हाला खोटं वाटन महाराज ज्यानं 10,000 रुपये केसावर खर्च केले जटाधारी महाराज लय झाले ना सध्या लोक करून टीव्हीवर येतील ते नाही का 200 रुपये हाजरीन गेले काय सांगू आणि लोकांना बी भलती मजा घेतली लोखंडे बाबा आमची आता मी शेतकरी माणूस आहे मी आताही बोललो तिथे त्या कार्यक्रमामध्ये सकाळच्या मी शेतकरी माणूस आहे त्याच्यामुळे आम्हाला काही लॉकडाऊन गांजलं नाही जास्त पण ज्या नुसतंच म्हणलं मी कीर्तनावरच पडतो घरी त्याला लय जड गेलं ते आणि लोकांना बोलता मजा घेतली आमच्या गावात एक पाहुणी गेलो होती मी आज रस्त्याने चाललो त्या पाहुणीने विचारलं कोणी शेलूची महाराज वाटते म्हणे हा चांगले वाळले बाई आता काही गरज आहे का मी म्हणलं तुझ्या घरी खाणं आहे का पिणं आहे फार अवघड परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो फार कठीण आहे लोकांना कळालं की लॉकडाऊन कधी बी लागू शकतं तयारी ठेव पुढची आपल्याला पुरलं पाहिजे पुढची तयारी करून ठेवायला पाहिजे माणसांनी लोकांना पुढची तयारीच विसरले लोक मरणालाच विसरले पण आता कोरोना लोक ठिकाणावर आणले महाराज बरेच लोक म्हणतो महाराज सगळं जागेवर राहतो ना धनानी भूमो पशुपश्च शास्त्रकार सांगतात धनानी भूमो पशुपश्च गोष्टी भार्यागृहाद्वारे जन स्मशाने देशचितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः हे सगळं जागेवर राहणार आहे लक्षात घ्या भार्यागृहाद्वारे जन स्मशाने काहीच तुमच्या सोबत येणार नाही भूषण हे घेते काढून या आता लय श्रीमंत माणूस ज्यानं 100 तालाची बिल्डिंग बांधली पण तुम्ही आतापर्यंत तुमच्या ऐकण्यात कोणाच्या बी किंवा या माणसाला लय मोठी इस्टेट कमवली आणि याला घरात नांदलं तुमच्या ऐकण्यात कोणी बैठकीत नांदलं बाबा भाऊले आतापर्यंत कोणीच नाही असा ना कोणा महाराजले नांदलं बैठकीत कोणालाच नाही नांदलं मत जप तुझको आवाज देंगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा मत जप तुझको आवाज देंगी मत जप तुझको आवाज देंगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी जब वो मौत आवाज देगी कभी मिस कॉल भी नहीं करेगी मौत तुम्हाला असे मिस कॉल करून येईन का महाराज आमचे ताजुद्दीन बाबा दिले खानदेश मध्ये कार्यक्रमाला त्याच्या डोक्यात बी नसत किती कोण मी तसा येणार आहे म्हणून एवढं मोठं वैभव एका मिनिटं सोडून जावं लागलं महाराज काय योग आहे तसं मरण यायला भाग्य लागतं नाही का काय सांगा आमचं काय होत नाही का बाबा म्हणले मला विठ्ठल बाबा माऊली लय महाराज लोक गेले म्हणलं आपणच राहिलो आता नाही का आणि एक सांगू का महाराज असं चालता चालताच हा माणसानं का जगली या घटीचा दिवा मला वाटतं आई पण जास्त काही आजार नाही पडले आई पण साळू आई काही आजार नाही पडले जास्त चालता बोलताच गेले नाही का हे मरण आहे महाराज खरं तुम्हाला सांगू का दुःख झालं तुमच्या परिवाराला मला माहिती आईला 4 मुली आहेत 3 मुलं आहेत सगळं त्या ठिकाणी दुःख झालं हे मला पण मान्य आहे पण असं मरण यायला बी भाग्य लागतं महाराज काही कायला म्हणावं लागतं बरं असं रस्त्यानं चालून एका म्हाताऱ्यानं हाका मारली मला म्हणे माऊली इकडे या बरं मला एक गोष्ट विचारायची
मला हरिपाठातलं विचारून भागवतातलं विचारलं काय काय नाही म्हणे बापा आमच्या म्हाताऱ्याचं पत्र कुठं हरवलं काय माहिती जायलाच नाही खमं नाही का मी बोलत नाही तू कोबराय बोलतात नाही का कोणी सांदी पत्र पडिले श्रीपती ते कुठं पत्र हरपलं असेल घरच्याली असं म्हणाला चान्स नाही भेटू महाराज चालता बोलता जाऊ माणूस जशी पोरातून आठवणी निघते ना बाहेर तसं निघून जाऊ माणसानं हे मृत्यू आहे नाही का हा मृत्यू लोक आहे प्रत्येकाला त्या ठिकाणी जायचं आहे पण जाण्याची तयारी करणं महत्वाची आहे और ती तयारी तो कुबऱ्याने केली होती काय शेवटचा दिस बुडो भाव रामायणामध्ये असा प्रसंग येतो इकडे लक्ष द्या लय दिवस झाले मला तो प्रसंग सांगायला एकदा स्वर्गामध्ये सभा भरली होती सगळे इंद्र चंद्र महेंद्र सगळे आणि राजा दशरथ पण तिथं बसले होते पण तिथं एक देव होता त्याचे डोळे असे झाकलेले होते बंद होते डोळे पट्टी बांधली होती डोळ्यावर आणि त्या डोळ्यावर पट्टी असल्यामुळे दशरथ राजाने विचारलं हे देव कोण आहे याचे डोळे कोण बांधले आंधळ आहे काय देव म्हणजे आंधळ नाही ते शनिदेव आहे आणि त्यांची नजर ज्याच्यावर जाती ना त्याला 7.5 वर्ष लय सत्यानाश होतो त्यांचा मग त्यांचं जरा खटपटी माणूस होता दशरथ राजा काही काही लोक असे खटपटी असते कोणते प्रयोग करून पाहते ते आणि प्रयोगात मेले काही काही माझा एक मित्र आहे मला सर्पमित्रच व्हायचं म्हणजे सर्पमित्र होता होताच कोबरा धरला डसला मेला ते असे आगुरी प्रयोग नाही केले पाहिजे काही काही लोकांनी इतके आगुरी प्रयोग केले आता समजा नदीला पुरी येईल आणि आपल्याला अंदाज नाही त्या पुलाचा खड्डे कुठे म्हणून गाडी घालवून त्याच्यामध्ये मेल एक नाही बरेच रातभर मुक्कामी राहील तिकडं तू मी तर समुद्रात जावं लागेल तुला ही वस्तुस्थिती आहे कुठली गोष्ट विचार करून करावं का करून विचार करावा विचार करून करावी करून विचार केला काही फायदा नाही विचार करून करा आणि मग दशरथ राजा सांगितलं ते पट्टी सोडा ते म्हणले ते शनिदेव आहे ते प्रत्येकाच्या राशीत येतात महाराज जगातला कुठलाच माणूस सुखी नाही ना कुठलाच माणूस सुखी नाही जगामध्ये जो दे केस होतो की हा बाबा असं वाटतं माणसाला हा माणूस लय सुखी आहे लोक आम्हाला म्हणतात माऊली काय जिंदगी तुमची तू 2-4 दिवस चाल माझ्यासोबत गाडीमध्ये मग समजेल तुला काय जिंदगी म्हणून कुठं जेवण भेटत नाही आणि कुठं भेटतं तर लोक काही बरोबर बोलत नाही लोकांना असं वाटतं आज बेकार थोडं जेवलेलं म्हणे आपल्या घरी जेवण तुम्हाला पूर्णाच्या पोळ्या म्हणलं चाल बाबा पूर्णाच्या पोळ्या म्हणे गेलो गावरान तुपी म्हणलं आपलं घरचं त्यानं पोळी टाकली ताटामध्ये गावरान तूप टाकलं आता मला भूक लागली होती मी 2-4 घासत खाल्ली पोळी तेवढं त्याच्या बायकोला आवाज दिला त्यांना ए पोळी झाली महाराजची पोळी आण घरी भेटत नसते लोकायला लोकांना असं वाटतं आमची जिंदगी लय सुखी या जगात कोणी सुखी नाहीये सुख मानल्यावर आहे एक सांगू का या जगामध्ये अनेक लोक दुःखी आहेत तिथं लक्ष द्या कोणी कशानं दुःखी आहे तर कोणी कशानं दुःखी आहे कोणाला नातेवाईक चांगले भेटले नाही कोणाला जे चांगले भेटले ते गोड बोलून खावे कोणाला काही झालं कोणाला काही झालं हे दुःख आहे जीवनात कोणाचा मुलगा मेला कोणाची आई मेली कोणाचे वडील मेले पण एक जगण्याचं सूत्र सांगू का तुम्हाला मी 24 घंट्यातून फक्त 3 तास झोपतो महाराज 2.5-3 तास खोटे शिवा महाराज तुम्ही पाहू लागले 9 दिवसापासून तुम्ही माझ्या गावात आहे पण तरी मी समाधानी आहे मग मला दुःख नाही का माझ्या जीवनात दुःख आहे महाराज प्रत्येकाच्या जीवनात एक दिवस ताई आणि आम्ही बसलो निर्मला ताई मला आईसारखं प्रेम देतात नाही का आणि माझं कुठलंही सुख दुःख असलं राजकारणाच्या पलीकडचं नातं आहे आमचं एक दिवस आम्ही बसलो 3 तास गप्पा मारले आम्ही तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठंतरी शल्य असतं लक्षात घ्या पण जीवन जगण्याचं एक सूत्र सांगतो तुम्हाला जर मी कडू गोळी दिली समजा खायला कडू गोळी दिली तर तुम्ही तिला चगल संख्या गिळून घेसाल हा कडू गोळी तुम्हाला खायला दिली ते तुम्ही ती चगल संख्या गिळून घेसाल तुम्ही ती गोळी आणि चगळी तर काय होईल तोंडाला कडू पण येईल आणि तुम्हाला मी जर चॉकलेट दिलं तुम्ही काय करणार त्या चॉकलेटचं हा चगळू खाणार लॉलीपॉप नाही ते लहान लेकर खातात तुम्ही चॉकलेट दिलं चगळून खाणार आहे आणि कडू गोळी दिली तर गिळून घेणार आहे तसं जीवन आहे दादा तुमच्या जीवनातले जे कडू प्रसंग असतात ना तुमच्या जीवनात जे कटू अनुभव आले ना नातेवाईक बरोबर भेटले नसतील कोणाला युवाई बरोबर भेटला नसेल कोणाला जवाई बरोबर भेटला नसेल कोणाला कोणी बरोबर भेटलं नसेल आणि त्यांची जेव्हा तुम्हाला आठवण येते ना तेव्हा ती गिळून टाकायचं दुःख कडू गोळीसारखं
आणि जो क्षण पुढे आलेला आहे सुखाचा, तो आनंदाने चक्रीसारखा चगळत राहायचा. तुमचं जीवन कधीच खराब नाही होणार. आणि जोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये या गोष्टी अंमलात आणत नाही तोपर्यंत तुम्ही सुखानं राहू शकत नाही. सगळेजण दुःखी आहे जगामध्ये. सुख हे मान्यवर आहे. तुमची मनस्थिती कशी आहे त्याच्यावर तुमचं सुख आहे. लक्षात घ्या. लोकांना वाटतं असं हा माणूस लय सुखी आहे. आम्ही दादाला भेटायला गेलो दिल्लीला, दानवे दादाला, आणि माझे सगळे पक्षाचे सगळ्या पंथाचे लोकांचे चांगले संबंध आहे. जेव्हा आम्ही त्यांच्याकडे बसलो 5-50 लोक तिथे भेटायला होते. 4-5 गोळ्या खाल्ल्या. त्यांनी म्हणलं दादा हे काय, याला काही इलाज नाही म्हणे. आता दगदगच एवढी झाली की लोक एवढे. मी म्हणलं असं वाटलं तुम्ही लय आरामात असं. ते म्हणले आम्हाला माहिती. एक सांगू का, एका माणसानं 500 रुपयाचा बूट आणला. 500 रुपयाचा बूट म्हणजे चांगलं मस्त चाललं, घट्टाकडे बूट घालून चाललं. एक माणूस म्हणले का हो काय गोड बूट आहे, किती चांगला दिसतो तुमच्या पायात. तो म्हणला मग 500 रुपयाचा आहे. आणि ते दुसऱ्या दिवशी बिगर बुटात चाललो तिकडं. सांगितलं इतका चांगला बूट आहे तुमच्या पायामध्ये, तुम्ही तसेच चालले आज बिगर बुटाचे. तो म्हणलं तुला दुरून लय चांगला दिसतो. हो पण कुठं डसतो हे फक्त माझं मला माहित आहे. तसं या जगामध्ये जोही सुखी दिसतो तो सुखीच असेल असं नाही. प्रत्येक जण दुःखी आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनात जेव्हा दुःख येतं ना तेव्हा समजून चला तुमच्या जीवनात साडेसाती लागलेली आहे. शनीची एंट्री होते जीवनामध्ये. आणि म्हणून त्याची साधना अशी चालत नाही. शनीची साधना वेगळी सांगितली. म्हणून तुम्ही सांगितलं दशरथ राजाला, तुम्ही त्याला डोळ्यावरची पट्टी काढायला लावू नका. नाही म्हणले पट्टी काढास. शनिदेवाला राग आला की मी परीक्षा पाहू लागले. तुम्ही सोडली महाराज पट्टी. स्वर्गात होती बैठक चालू. जशी पट्टी सोडली असं पाहिलं राग शनीनं कोणाला सोडलं नाही. भगवान शंकर एकदा शनिदेवाला म्हणले तुम्ही सगळ्याला त्रास द्या पण आपल्याला त्रास देऊ शकत नाही म्हणे. पुढच्या सोमवारी सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 5 वाजेपर्यंत मी तुमच्याजवळ येईन म्हणेन, तुम्हाला चांगलं घडवीन. शंकर परमात्म्याने रविवारी सांगितलं पार्वतीला म्हणे मी उद्या सकाळी 4:30 पासून तर संध्याकाळी 5 लोक कैलास पर्वताखाली राहणारे म्हणे मी. मग कसा शनी त्रास देतो पाहतो. सकाळी 4:30 पासून जाऊन बसले भगवान भोलेनाथ आणि 5:30 बाहेर आले. तर शनिदेव बाहेर उभे होते. म्हणले काय म्हणले शंकरा. म्हणले बघा तुम्ही आपल्याला त्रास दिला का. म्हणे खाली दाबून कोण ठेवलं. तिथं आपलाच कार्यक्रम होता की नाही. कोणाला सोडलं नाही. जेव्हा पट्टी सोडली तेव्हा दशरथ राजा वरून जसे पडले महाराज स्वर्गातून, वाचवा वाचवा. वरून पतन झालं दशरथ राजाचं. आणि जेव्हा वरून पतन झालं तेव्हा वाचवा वाचवा म्हटल्यानंतर खाली जटायू बसलेले होते. जटायूने तो आवाज ऐकला. दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या हृदयामध्ये चरकन होतं ना तो खरा साधू आहे. दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या हृदयामध्ये चरकन होतं. काही लोक एवढे महाराज निर्दयी झाले. लोकांचा रोडवर ऍक्सिडेंट होतो आणि लोक त्याचे फोटो काढत बसतात. त्याला मदत महत्वाची. तिथं एखादा पाण्यात डुबा लागला थांब थोडं फोटो काढतो. अरे मरवला ते त्याला वाचवणं महत्वाचं आहे ना. इतके निर्दय झाली माणसं. त्याचं कारण इंटरनेट मोबाईल. आपल्या समोर लोक कापल्या जातात. लोकांना काही वाटत नाही. पूर्वीच्या काळात महाराज गावात एक जरी दुःख झालं तर सगळं गाव रडायचं तिथं. आता कोणाला काही वाटू लागलं नाही. फार अवघड झाली परिस्थिती. दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या डोळ्यात पाणी येतं तो खरा साधू आहे. मग तो जीनच्या पॅन्टवर का असत नाही. दुसऱ्याचं दुःख पाहून जटायूनं ते आवाज ऐकला धावा धावा वाचवा. जटायूनं आपले पंख असे केले. जटायू विष्णूचा भक्त होता आणि जटायूचा भाऊ संपाती जरा नास्तिक होता. एकाच घरातले सगळे भाऊ सारखेच असतील असं सांगता येत नाही. लोक म्हणतात महाराज हो इतकं चांगलं नाही असं काहून नाही. तसं नसतं ते. एकाच आव्यामध्ये सगळे मडके भाजले जात्या. सगळं दही आणले जाते का. काही दही आणले जाते काही कुठे बी जाते. त्याला काय मी बोलत नाही. तुकोबरायचा अभंग आहे. कुंभी आगवा एक गावा पाकी एकी गु फेडावा ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. विढाल विढाला विढाला विढाला. धार्मिक होता. जटायूना वरच्या वर झरून घेतलं. कोणाला कोणाला हा दशरथ राजाला. दशरथ राजा एवढा आनंद झाला. तू माझा जीव वाचवलास बोल तुला काय पाहिजे सांग. तेवढ्यात जटायूने डोळे बंद केले. जटायूला कळालं की ब्रह्मांडाचा नायक यांच्या पोटी जन्म घेणार आहे राम नावानं. म्हणले मला काहीच नको. मला फक्त एकच द्या की तुमचं जे मोठं पोरगं होईल ते मला दत्तक द्या. पहिला दत्तक पुत्र राम प्रभू आहे जगाच्या पाठीवरचा. ते मला दत्तक द्या. म्हणजे दत्तक कशाला मला पाहिजे. म्हणले राम मला दत्तक घ्यायचा आहे. तुमचा पहिला जो मुलगा होईल तुम्हाला दत्तक द्या. वचन घेतलं. काहीच घेतलं नाही. अरे म्हणले राजावर बसवतो गादीवर बसवतो अर्ध राज्य देतो काहीच नको मला. मला फक्त
बस तुमचा मुलगा पाहिजे मोठा. आणि महाराज जेव्हा जटायूचे पंख उपटले, हे राम हे राम हे राम हे राम, राम राम म्हणत होते जटायू. आणि त्याच जंगलातून प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेत चालले होते. बन के वृक्ष और पौधो मेरी सीता बता दो रे, मेरी सीता बता दो रे. अमानत थी जनकपुर की, अरे मैं आज खो बैठा. जो कल तक जो कल तक रामपुरा था आज अधूरा हो बैठा. बन बन राम रोते हैं कोई धीरज बंधा दो रे, मेरी सीता बता दो. आता समजलं. तेवढ्यामध्ये आवाज आला लक्ष्मणाला, राम. तो आवाज होता जटायूचा. त्या जाळीजवळ गेले राम. जटायूच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा चालू होत्या. रामानं जटायूला जाळीच्या बाहेर काढलं आणि आपल्या मांडीवर घेतलं. सांगितलं काका, सांगितलं रामा तुझीच वाट पाहत होतो. तू माझा मुलगा आहेस ना. आणि मुलाचं कर्तव्य असतं. एक सांगू का दादा, ज्या दिवशी आम्ही पहिला श्वास घेतला तेव्हा आमचे माय बाबा आमच्या जवळ होते. आणि जेव्हा ते शेवटचा श्वास घेतील ना तेव्हा आपण त्यांच्या जवळ राहावं. तर सगळ्यात साथ द्यायची. काय कायचे मायबाप कुठं कोंडाळत मेले त्याला माहित नाही का. माझा एक मित्र भेटला मला जळगाव खांदेचा. त्याची आई पाहिली होती. मी महाराज माझी बायको आणि मी म्हणजे मोठेपणा सांगत नाही, पण माझ्या वडिलाचं सगळं सुखदुःख आम्ही करतो. लग्न जरी त्यांनी केली असेल तर आम्ही त्या ठिकाणी ते कपडे बनवतो स्वतः. आनंद येतो मला त्याच्यामध्ये. माझा एक मित्र भेटला, आईला आजारी होती, आईला पॅरालिस झाला. त्याला मला आईची सेवा कोण करतो. नाही म्हणे, मला आईला भेटायला 5-6 महिने झाले. नोकर लावेल म्हणे, रोजदार लावेल म्हणे आईच्या सेवेला. काही काही गोष्टीला रोजदार नाही लावता येत. एक देवाची पूजा करायला रोजदार नाही लावता येत. एक आई बापाची सेवा करायला रोजदार नाही लावता येत. एक बायकोला फिरायला न्यायला थोडं कडू आहे, रोजदार नाही लावता येत. आपल्यालाच करावं लागतं. विठाला विठाला आणि का शेवटचा श्वास जेव्हा घेतील तेव्हा आपण त्यांच्या जवळ असावं. जटायूला सांगितलं रामाने, काका मी ब्रह्मांडाचा नायक आहे. तुम्हाला काय पाहिजे ते मागा. तुम्हाला जिवंत सोडतो मी आणि तुम्ही आनंद घ्या जीवनातला. आता म्हणले मला जिवंत राहायचं असतं, जीवनातला आनंद घ्यायचा असता तर राजा दशरथ मला अर्ध राज्य देत होते, घेतले नसते का. मी अर्ध राज्य का घेतलं नव्हतं. तुझ्या मांडीवर माझा जीव जावा यासाठी केला होता, यासाठी केला होता, यासाठी केला होता, यासाठी केला होता. जनामा जनामा मुनी जतन अंतराम कही आवत नाही. जन्म जन्म मुनी जतन कराही अंतराम कही आवत नाही. मंगल भावना मंगल हरी नमो सदा शरणा जन बिहार. हरे जन्म जन्म मुनी जतन कराही अंतराम काही आवत नाही. आपली वेळ काही राहिली, पाहून झाला. सव्वाच हात मी तुम्हाला सोडणार आहे, मला पण गडबडी जायला. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी याच्यासाठी मी 8 तास केला. तसं तुकोबराय बोलतात, मी सुद्धा याच्यासाठी 8 तास केला. शेवटचा दिस गोड व्हावा आणि तो झाला. याच्यामुळे काय झालं, हे आता निशती
आता निशिंदिने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णे. अरे तृष्णा म्हणजे तहान. कशा कशाच्या तहान आहे महाराज लोकांना काय सांगा. पैशाची तहान, दुसऱ्याची संपत्ती हडप करण्याची तहान, दुसऱ्याचा जीव घेण्याची तहान, स्त्रीची तहान, अनेक तहान आहे. महाराज म्हटले या सगळ्या तहाना माझ्या त्या ठिकाणी तृप्त झाल्या. खुंटलिया धावा तृष्णेच्या. पैसा माणसाकडे किती आला तरी कमी वाटतो का माणसाला. चक्रेशम सुरराजताम सुरपती ब्रह्मास्पदम वांछती ब्रह्माशोपदम शिव हरिपदम आशावधिंको गता. त्याला 100 आले त्याला 1000 या वाटतं, त्याला 1000 आले त्याला 10,000 या वाटतं, त्याला 10,000 आले त्याला 1,00,000 या वाटतं, त्याला 1,00,000 आले त्याला 10,00,000 या वाटतं, त्याला 10,00,000 या वाटतं, त्याला 1 कोटी या वाटतं, त्याला 1 कोटी. चालतंच ते. एकम दम शतम सहस्र सहस्र लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी अर्बुद खरवणी खरव शंकू जलते मध्य अंती परार्धी मेला. ही तहान आहे. हे तहान कधी त्या ठिकाणी कमी होत नाही आणि तृप्त पाहिजे माणूस महाराज जे आहे त्याच्यामध्ये. मला परवा एका माणसाने प्रश्न केला. मला आता 27 वर्ष झाले कीर्तन करायला लागून. आता आपल्या भागातले महाराज लोक झाले लेटेस्ट सगळे प्रत्येकाच्या स्टेटस दिसतात. प्रत्येक महाराज लोक आता लय भारी भारी महाराज लोक आले मार्केटमध्ये नाही का. आता मला 27 जुने झालो आता लोक. आम्ही आमचं काय आता दिवस कळला आमचा नाच झाली. मला तर आलं काय अशी परिस्थिती आहे. सुटत नाही चाललं जो आपण पुढे पण दोघं जण. तुम्ही एका झाडाखाली मी एका झाडाखाली. नाही का नाही शक्य होणार का. बाबा तर भाग्यवान तर पोरं करते झाले. मला लहान लहान अजून सुटत नाहीये सगळं. शेवटपर्यंत मी सुटत नाही का. मला एकाने प्रश्न विचारला. माऊली 27 वर्ष झाले तुम्ही कीर्तन करता तर तुमचे कार्यक्रम भरपूर आहे. खूप कीर्तन आहेत. मला याच्या पाठीमागचं लॉजिक काय, याचं गमक काय याच्या पाठीमागचं. याच्या पाठीमागचं गमक एकच आहे की मी नारळावर बी कीर्तन हाणतो 11,000चं बी हाणतो आणि फुकट बी करतो. जसं असं तसं करतो. फक्त एवढंच आहे मला नाही आवडत पुन्हा जात नाही त्याला. पण कोणाला काही त्रास नाही देत. हे त्याच्या आतापर्यंत ठरवून नाही केलं महाराज कार्यक्रमाचं. हे जमलंच नाही कधी. मी जळगाव खानदेशून येऊ लागलो आणि मला इकडं यवतमाळला जायचंय आणि आपलं तरी काय म्हणणे नुसतं डिझेल अरे तुला इथून आला तू 15-20 किलोमीटरहून. हे धंदेच केले नाही आयुष्यात नाही का. तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये जीवन जगा. तुम्ही आनंदी जीवन जगता नाही का. ना कुठला अभिमान ना कुठला अहंकार असावा माणसाला. आमचे बाबा इथं आलेले लोखंडे बाबा. मुलगा MD आहे. तरी सुद्धा जसं असेल तसं मोटरसायकलवर शेतात तर शेतात जसं असेल तसं अशी माणसं समाजात चालतात महाराज. आणि ज्याला पैशाचा अहंकार झाला, श्रीमंतीचा अहंकार झाला. एका उंदरानं हिरा गिळला. हिरा उंदरानं अमूल्य किमतीचा हिरा गिळला. आता तो लाखो रुपयाचा कोटी रुपयाचा हिरा होता. ते माणूस परेशान झाला. तो घर मालक की माझा हिरा उंदरान गळला. घरात उंदर लय मोठे होते. मग त्याने सगळे घर पॅक केले आणि स्पेशल एक मिशन आणलं. स्पेशल लोक आणले मुंबईहून की ज्या उंदरानं माझा हिरा गिळला तो उंदीर पकडून माझा हिरा मला परत करण्याचं काही खरं नाही. आणि कमीत कमी आता या घरातले मोठे उंदर घर बी लय मोठे आहे आपलं. तर हा उंदीर पकडायला 3-4 दिवस तरी लागतील. 1 महिना बी लागू शकतो. पण झालं काय माहितीये का. त्याने एका घंट्यातच उंदीर पकडून आणला तो. कापा म्हणे याच्यात हिरा आहे. ते म्हणलं इतकं ताबडतोब कसं काय आणला. म्हणे प्रॉब्लेम असा आहे याच्याकडे हिरा असल्यामुळे यानं सगळे भाऊबंद बिवबंद सगळे सोडून दिले. एकटंच बसलो होतो म्हणे की माझ्याजवळ हिरा आहे मला कोणाच काय घेणं ते नाही. आणि त्या हिऱ्याच्या नांदात एकटंच बसलो होतो म्हणे त्याच्यामुळे कापले गेले.
तसं माणूस श्रीमंतीच्या नांदानांदा जर अहंकाराने एकटाच बसला ना तोच कापला जात असतो. त्याच्यामुळे माणूस किती मोठा हो त्यानं सगळ्यात मिळून मिसळून राहिलं पाहिजे. हो जसं असेल तसं तो माणूस समाजामध्ये चालतो. विढाल तो माणूस त्याला समाजात एवढी किंमत का त्याच्यात त्याची तहान भागलेली असते. खुंटली या धावा तृष्णेची. मग तुकोबराला विचारलं तुम्ही काय साधना केली. कवतू कवाटे झाली या बेताचे वेळ संपलेली आहे. नाम मंगलाचे मला त्या ठिकाणी कौतुक वाटतंय की मी ना देवाच्या नावाशिवाय काही केलं नाही. कलियुगामध्ये देवाचं नाव सांगितलं. कृतध्याय ते विष्णू त्रेतायामे जंतुमध्ये द्वापारे परिचर्यायाम कलौत हरी कीर्तनात. माणूस आहे ना महाराज किती नुकसान झालं तरी समाधानी असतो आणि जो नामधारक आहे तो समाधानी राहतो. आणि म्हणून ते त्याच्यामुळे झालं काय काय फलश्रुती प्राप्त झाली. अभंगाचं शेवटचं तुका मने मोठी मरियली नवारी. तुका मने मोठी मरियली नवारी. तुका मने मोठी तरणी आनवरी. तुका मने मोठी परमेली आनवरी. तुका मने कामने मोठी परियली नवारी. कामने मोठी परियली नवारी. कामने मोठी परियली नवारी. आता दिवस चाले गेले आता निसंधी पावलो सा आता निसंधी पावलो सा. विढाल तुका मने मुक्ती परनेली नवरे आता दिवस चारी खेळे वेळे. तुकोबराय सांगतो त्याच्यामुळे झालं काय मुक्ती नावाच्या स्त्रीनं माझ्या गळ्यात वरमाळा टाकली. साधकाचं लग्न तिथं पण होतं. 4 प्रकारच्या मुक्त्या सांगितल्या. अरे समीपता सलोकता स्वरूपता आणि सायुज्यता. मुक्ते सायुज्यता पाठी लागे. आणि मुक्ती कोणाच्याही गळ्यात वरमाळा टाकत नाही महाराज. व्यवहारातली स्त्री कोणाच्या गळ्यात वरमाळा टाकते. किती दिवसाला माणूस एकदम गोरा गोमटा चांगला आहे आणि 1 रुपया नाही काहीच नाही कमाई बी करत नाही नुसता त्याला कोणी मुलगी देईन का. पण काळा सावळा आहे पण घरी इस्टेट भरपूर आहे सर्व्हिसला आहे. एका मिनिटात देईन की नाही. मला सांगा व्यवहारातल्या स्त्रीला पैसे पाहून देतात का रंगरूप पाहून देतात. पैसा नाही का. तसं परमार्थातली जी मुक्ती नावाची स्त्री आहे ती काय पाहते. व्यवहारातली मुलगी पैसा पाहते. याला नोकरी का काय पैसा अडकायच्याकडे आहे की नाही. तरुण सागर महाराजांच्या मुखातून एक प्रसंग ऐकला होता मी. एक मुलगा आपल्या मित्राकडे गेला. त्यांनी सांगितलं येत्या शुक्रवारी माझं कोर्ट मॅरेज आहे लव्ह मॅरेज. सांगितलं मुलगी गावातलीच आहे आणि मग शुक्रवारी तुला आम्हाला भेटायला येऊ. शनिवारी तुला भेटायला येऊ. मग ते एकटंच आलं. ते म्हणले खरे वहिनीने आणली सोबत. म्हणले यार प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला म्हणले आम्ही तिथं कोर्टात गेलो सह्या मारायच्या होत्या. तेवढ्यात तिनं मला विचारलं मी लग्न करणार तुझ्यासोबत. मग तुला बॅलेन्स काय व्हॉट बॅलेन्स. त्यांनी सांगितलं मग काय झालं म्हणले मित्रांनी विचारलं. मग आता माझ्याकडे काही नाही. तुम्ही सांगितलं म्हणजे काही नाही. तर तिनं नाही म्हटलं म्हणे. काय पाहिलं शेवटी तिने. तरुण सागर महाराज सांगायचे मैंने कहा महबूबा उसने कहा पैसे दिखा. मैंने कहा पैसे नहीं उसने कहा कैसे नहीं. मैंने कहा महंगाई है तो उन्होंने कहा तू मेरा भाई है. नो मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकणार. पैसा सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. आणि म्हणून पैसाच पाहिला तिने. तसं व्यवहारातली स्त्री जसा पैसा पाहते ना. पण माझं एक धोरण आहे महाराज. कोणाही मुलगा पहा त्याचे गुण पहा पैसा पाहू नये. लय चांगली माणसं फसली माझ्यासारखे महाराज. काही महाराज फसले. पैसा आणि गुण आणि विनय ज्या त्या ठिकाणी असतं. आमचे लोखंडे सर आहेत एमडी मुलगा पण त्या दवाखान्यात गेलो की लहान येऊ मोठा सगळ्याला प्रेमानं बोलत नाही का. पैसा बी आहे गुण बी आहे आणि विनय पण आहे.
लिंतापण आहे, हा योग येत नाही. जिथं पैसा आहे ना महाराज, तिथं ताटपणा असतो. आणि दोन्हीचा संयोग होण्यासाठी अनंत जन्माची पुण्य लागते. जेत जेत श्रीमंती आणि दया, ए वसती आली एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. हे एका ठिकाणी येत नाही. म्हणून मुलगा पाहत असताना तो सद्गुणी आहे का हे पाहून मुलगी द्या. तो झोपडपट्टीतला असेल ना महाराज तर ती मुलगी सुखात राहील तिथं. पण तुम्ही 3 तालाच्या मकानात दिलं पण तिथं नुसता पैसाच पाहत असेल, अशा ठिकाणी मुलगी देऊ नका. माझं ओपन चालेल. जशी व्यवहारातली स्त्री पैसाच पाहते, तशी मुक्ती नावाची स्त्री आपली वेळ संपलेली आहे. मुक्ती नावाची स्त्री काय पाहते तर गुण पाहते. ही गुणकुसुमाची माळा हाती घेऊन मुक्ती बाळा, जे वैराग्य निरपेक्ष गळा घेऊसत असे. तुकोबराकडे सर्व गुण होते, वैराग्य होतं, त्याग होता. 1.25 आत मी तुम्हाला सोडणार आहे. सगळं काही होतं हे तुकोबराकडे त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून मुक्ती नावाच्या स्त्रीनं तुकोबराच्या गळ्यात वरमाळा घातली. आता तुम्हाला 5च मिनिटात आई सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठोबा पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची. माय बापो या ठिकाणी मला बोलावलं आणि या परिवाराचे जे हा जो परिवार आहे गावंडे परिवार, फार मोठे मोठे संबंध त्या ठिकाणी या परिवाराचे आहेत. नातेवाईक मोठे मोठे आहेत. मुली सुद्धा आपल्या चांगल्या चांगल्या घरात. मला जास्त काही जवळचा परिचय नाही बाबांच्या, परंतु फक्त राऊत सर माझ्या थोडे थोडे परिचयाचे. ते बी आम्ही व्हॉट्सअप मित्र आहे, जास्त त्या ठिकाणी येणं होत नाही का. आणि असं सगळं मोठा परिवार, चांगलं वातावरण या ठिकाणी आहे. आणि मला एक असा आनंद वाटला की मला वाटतं पाणी सावत्र भावना ह्याच्यापेक्षा अजून रामायण काय असावं महाराज. एक सांगू का तुम्हाला, सावत्र आईला, मग माझी सावत्र आई असेल, तुमची असेल, कोणाची असेल, तर सावत्र आई कैकेयीमुळे बदनाम झाली असं लोक म्हणतात. पण एक सांगू का, जगाच्या पाठीवर अनेक सावत्र आया असतील, पण कैकेयी सारखी आई नाही भेटणार. सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं होतं रामावर माहितीये? मग कैकेयी सावत्र आई होती की सख्य होती? सावत्र होती. सगळ्यात जास्त प्रेम. ही बाजू लोकांना माहितच नाहीये. लोक रावणाला नाव ठेवतात, पण रावण किती चांगला होता. रावण कोणी वाचलंच नाही. हे का आपली वेळ संपली आहे. रावण कोणी वाचलाच नाही. पण आता मला सांगायला वेळ नाही. रावणासारखा पवित्र आत्मा विभीषण सुद्धा नव्हता. तसं एक वेळेचा प्रसंग आहे. सावत्र आई काय असते महाराज, काय प्रेम असतं सावत्र आईचं मुलाचं. असे अनेक परिवार आहेत की तिथं अजून कळालं नाही मला. अजून कोणातरी परिवारात गेलो तुम्ही, तिथं सावत्र भाऊ कोण आहे, सख्खे भाऊ कोण, हेच कळायला मार्ग नाही. किती प्रेम होतं कैकेयी मातेचं रामावर सांगतो तुम्हाला. एकदा प्रभू रामचंद्रजी आले आणि पाठीमागून येऊन आपल्या आईचे डोळे दाबले. आपल्या आईचे डोळे दाबले असे. कैकेयीला वाटलं कोणात डोळे दाबले असं, असा हात धरला. पहिल्या काळात लय होतंय, आता कमी झालं ते. आता मारून कोणी धरून. पहिल्या काळात कोणी यायचं पाठी मग गचकन डोळे दाबायचं, मग ते असं चापलायचं, मग सांगायचं कोण आहे कोण नाही, ओळखायचं ते. तो काळ आता गेला आणि कळत नव्हतं महाराज. 8वी 9वीतली मुलं मुली एकत्र खेळायचे, एकत्र बागडायचे, मनामध्ये कुठलंच पाप नव्हतं. आता लय अवघड झालं, सांगणार नाही मी तुम्हाला. फार कठीण झालं. कलियुग असं खवखव तापलेलं आहे सध्या. फार कठीण परिस्थिती आहे. एका पोराला मी सहज म्हणलं, ते बसलो तिथं, त्यानं पुडी खाल्ली. म्हणलं पुडी कोण खातो, तुला काय घे नाही मला म्हणते. अवघड झालं. आणि डोळे दाबले येऊन पाठीमागून रामाने कैकेयीचे. तेवढ्यात कैकेयीने पाहिलं, लखन क्योंकि नटखट लखन ही है. बोले नहीं. हळू बोलले ना राम, पहचानो मां, शत्रुघ्न होगा. नहीं, भरत ऐसा कर सकता नहीं, मेरा राम भी ऐसा नहीं कर सकता. कौन है? पहचानो.
बोले तू ही बोल कौन है? बोले हार मानना पड़ेगी, और तू हार गई तो मैं जो मांगूंगा वो देना पड़ेगा। आवाज बदलून बोले राम। और मैं हार गया तो मैं तुझे जो मांगूंगा वो दूंगा माँ। बोले देख तू कौन है मुझे पता नहीं है, लेकिन मैं हार गई, तू जो मांगेगा मैं दे दूंगी। राम लगेच पुढे आले, सांगितलं राघव तू ऐसा नहीं कर सकता है, तूने मेरे आंखें मूंद लिए। बोले हाँ माँ, और तू हार गई है ना माँ, तो मैं जो मांगूंगा दे दी ना माँ। बोले मांग ले, क्या मांगना है? बोले माँ मैं ऐसी बात मांगने वाला हूँ तो तुझे जन्म जन्म तक कलंकित होना पड़ेगा। बोले बेटा जन्म जन्म तक की बात छोड़ दे, जब तक चंद्रमा और सूरज है तब तक मैं बदनाम होने के लिए तैयार हूँ, मांग ले क्या चाहिए? सांगितलं माँ मी जे कार्य करण्यासाठी आलोय ना माँ, मी जगाचं कार्य करण्यासाठी आलेलो आहे, राजगादीचा उपभोग घेण्यासाठी नाही माँ। आणि जेव्हा मला वनवासाला पाठवण्याची वेळ येईल ना माँ, तेव्हा तू मला त्या ठिकाणी राजगादीवर बसण्याची वेळ येईल ना, तेव्हा तू मला वनवास दे। आणि तू सांग की याला वनवासाला पाठव, तो हट्ट धरा, म्हणजे मी वनवासाला गेलो ना रावण मरेल आणि अनेक जग सुखी होईल। सांगितलं मी करते ना तो धिंगाणा, काही हरकत नाही म्हणले, पण त्या धिंगाण्याचं फळ तुला काय भोगावं लागणार आहे, तुला कोणीच चांगलं म्हणणार नाही आयुष्यभर। अरे नाही म्हणलं तर नाही म्हणलं, पण माझ्या बाळासाठी मी एवढं करू शकत नाही का? आणि रामाच्या प्रेमापोटी महाराज आईनं हे केलं, एवढी पवित्र होती कैकेयी माता। आणि जेव्हा राम प्रभू पहिले वनवासातून आले तेव्हा पहिले कोणाच्या महालात गेले? कैकेयीच्या महालात। तुमच्या माहितीसाठी सांगतो, बऱ्याच जणांना कथा माहित नाही, कैकेयी चित्रकूट पर्वतावर गेली होती। चित्रकोटगिरी कर हुनी वासू, चित्रकूट पर्वतावर कैकेयी गेली होती भेटायला। आणि वापस जेव्हा आली, अन्नमय प्राण वायुमय प्राण, असं आता अन्नमय प्राण आहे। आणि कैकेयीने सांगितलं जोपर्यंत माझा राम 14 वर्ष वनवासातून येणार नाही तोपर्यंत ही रूम कोणी उघडायची नाही। आणि महालात बसलेली ती खुडकीतून हवा येत होती, हवेवर जीवन जगली। आणि राम आल्या आल्या पहिले कैकेयी मातेला विचारलं माझी कैकेयी माता कुठे? म्हणली या महालात बंद आहे। आवाज दिला माँ दरवाजा खोल माँ। सुमंतानं सांगितलं काय सांगू कैकेयीचे हाल? अरे खाती है क्या वे, पीती है क्या, जीती है कैसे, बात जगती ने न जानी है। कैकेयी की केस राशि पर मकड़ी ने जाल तानी है। हिलती नहीं बोलती नहीं दृढ़ खोलती नहीं, कैकेयी के तन पर लिपटी हुई सारी वर्ष की 14 पुरानी है। जाओ अतिशीघ्र राम तुम्हारी माँ कैकेयी की बड़ी करुण कहानी है। दरवाजा ठोकला, कैकेयी आली। प्रभु जानी कैकेयी ल जानी, प्रथम तासु घर गए भवानी। हो वेळ संपली आपली। आणि पहिले तिच्या महालात गेले आणि सांगितलं बाळा तुला मी वनवास दिला, तू मला भेटायला आला। म्हणे माँ तुझ्या वनवास दिल्यामुळे तर माझं जगात नाव झालं। बानी कल्याणी बनी आपकी, जननी जगत का काम हुआ, इस राम सहित वानरों का अमर विश्व में नाम हुआ। हे आईचं लेकराचं प्रेम असतं, आणि म्हणून आई आई असते महाराज। आणि म्हणून ही आई जगाच्या पार त्या ठिकाणी आई गेलेली आहे। आईला त्या ठिकाणी आज साळू आईला 13 दिवस झाले। तुमच्या पुऱ्या परिवाराला दुःख झालं महाराज, पण जाताना एक सांगून जाईल, ज्यांचे ज्यांचे आई वडील जिवंत आहे ना महाराज त्यांना त्यांनी जीव लावा। हो आई सारखं वैभव, आई मांगल्याचं प्रतीक आहे। हो हे नवरात्राचे उपास तुम्ही कमी केले तरी चालतील, पण आईला जीव लावा, नाही तर काही फायदा नाही। तुम्हाला सांगतो मी, वडिलाला जीव लावा। मला वाटतं आई सुवासीन गेल्या आहे ना, बाबा आहेत अजून, बाबा आहेत काही ते बाबा आहे। मी तुम्हाला एक विनंती करून जाईल तिन्ही भावायला, म्हणजे मी काही लय शहाणा नाही चालू तुमच्यापेक्षा जास्त, पण बाबाला आता अंतर देऊ नका। एक सांगू का महाराज, जोपर्यंत नवरा बायको एकमेकाच्या सोबत असतात ना तोपर्यंत जंगलात सुद्धा कट्ट द्यायला, पण जेव्हा दोघातले एक जातं ना दादा, तेव्हा एक जातं ना ते एकदाच जातं, पण पाठीमागे जे राहतं ना ते मिनिटा मिनिटाला जात असतं। एक सांगू तुम्हाला, नुसतं सोनेनं नुसतं असं जरी पाहिलं तितकीच खास त्या माणसाला पडत असते। नवरा बायकोचं नातं वेगळे दादा, सोबत असतात ना ते एकमेकांच्या, जंगलात सुद्धा कट्ट माणसाला, पण जेव्हा एकमेकाची काय जीवन आहे सांगा बरं मला। एकमेकाच्या सोबत राहायचं, सुखा दुःखामध्ये एका भाकरीचे 2 तुकडे करून खायचे, आणि अचानक एखाद्यानं निघून जायचं आणि एकानं पाठीमागं राहायचं। अधुरा खेळ आहे हा, असंच होतंय। नवरा बायको जोपर्यंत सोबत आहे ना तोपर्यंत वेगळा आनंद राहतो। आणि म्हणून बाबाला जीव लावा तुम्ही सगळे, म्हणजे तुम्ही लावत नाही असं माझा तुमचा आक्षेप नाहीये, परंतु त्या ठिकाणी आई असतानाच्या गोष्टी समजलं
पण जेव्हा त्या ठिकाणी आई गेलेली असेल तेव्हा त्या ठिकाणी लोकायला सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे महाराज, पण मायबापासाठी वेळ नाहीये. ही दुर्दैवाची बाब आहे. तुमची श्रीमंती, तुमच्या दारी किती गाडे घोडे उभे आहे, तुमची श्रीमंती त्याच्यावर अवलंबून नाहीये. तुम्ही किती तालाचं मकान बांधलं त्याच्यावर तुमची श्रीमंती अवलंबून नाहीये, पण तुमच्या घरातले आईबाप हसत खेळत आहेत का त्याच्यावर तुमची श्रीमंती अवलंबून आहे. लक्षात घ्या. तुमच्या ज्याच्या घरातली आई वडील हसत खेळत आहेत तो माणूस खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी श्रीमंत आहे. आणि ती श्रीमंती प्राप्त करायची असेल ना, आई वडील एक सांगू, माफी मागून बोलतो, लोक माय बापालाही पैशामध्ये गिनती करतात. अहो काही कमी नाही तुम्हाला, पण मी वेळ देऊ शकत नाही. माय बापाला पैशाची गरज नसते. आज माझ्या वडिलाला मी लई नेऊन दिलं आणि त्यांच्यावर जर 2 मिनिटं बसलो नाही तर काय फायदा आहे. मी माझ्या बायकोला, माझ्या माझ्या मुलाला सगळं सांगितलेलं आहे. त्या बाबाजवळ नुसत्या गप्पा मारायच्या, बस फ्रेश गप्पा मारायच्या त्यांच्याजवळ, इकडे तिकडे फेकायच्या, मस्त गप्पा मारायच्या. मी रात्री कधी कीर्तनावून गेलो, वडिलाजवळ 2 मिनिटं तरी त्या ठिकाणी बसतात, त्याजवळ गप्पा मारल. त्यांना अपेक्षा हीच असते हो, त्यांना ह्या अपेक्षा नसती यानं मला काहीतरी आणलं पाहिजे खायला. लोक लय देतात माय बापाला खायला, ते म्हणतात मी फार बिजी, आय एम बिजी, मी लय बिजी, मी वेळ नाही देऊ शकत. तुमचा खेळ बांधला आयुष्यामध्ये, लक्षात घ्या. मी असो, तुम्ही असो, कोणी पण असो, खेळ कुणाला दैवाचा कळला, गेम लागून जातो माणसाचा. आई वडिलाचा आशीर्वाद आहे ना महाराज, सगळे 33 कोटी देव एका पाळण्यात टाका आणि माय बापाचा आशीर्वाद एका पाळण्यात टाका, तो तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन जाईल. आणि गोष्ट सांगू, बरेच लोक म्हणतात मी माय बापाला काहीच कमी नाही महाराज आपलं गुण, फक्त मी त्याला वेळ नाही देऊ शकत. वेळाची, त्यांना वेळेची गरज असते हो, तुमच्या पैसे अडकेची गरज नाही त्यांना, माझ्या पैसे अडकेची गरज नाही. त्यांना फक्त माझं लेकरू माझ्याजवळ बसलं पाहिजे, सून आली पाहिजे माझ्याजवळ बसली पाहिजे. बाबा तुम्हाला काही कमी आहे नाही का, किंवा आई तुम्हाला काही कमी आहे, नातू आले पाहिजे, बोलले पाहिजे. नातवाना असं नाही म्हणलं पाहिजे भोकाडी आली म्हणून आपल्याला, नाही का. ही दुर्दैवाची बाब आहे. 2च मिनिटं घेतो तुमचे, बोर झालात का तुम्ही? 2च मिनिटं घेतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. एका आईला ते पोरग सगळं नेऊन द्यायचं. आई काय पाहिजे, जे पाहिजे ते खाय, तुला काय पाहिजे सांग, तुला सोन्याची पोत करतो, फक्त मला वेळ नाही तुझ्याजवळ बसण्यासाठी. काय पाहिजे सांग फक्त तू. आई म्हणली बाळा जे मागितलं ते देशील, माग. म्हणले तुला काय पाहिजे, म्हणले माझी एकच इच्छा आहे तुझ्याकडे. जसा तू लहानपणी माझ्या कुशीत झोपत होता ना, तसा रात्रभर फक्त माझ्याजवळ झोप. आणि तुझ्या अंगावर हातपाय, माझ्या अंगावर जसा हातपाय टाकत होता लहानपणी, तसं माझ्या अंगावर हात टाकून रात्रभर माझ्याजवळ झोप. काय म्हणले आई मूर्ख आहेस तू, अगं तू मला पैसे अडके सोनं नाणं काय पाहिजे ते मागायचं होतं. काय म्हणले माझ्याजवळ रात्रभर झोप. झोपतो म्हणले, झोप म्हणले बाळा माझ्याजवळ आज, मग सांगते तुला उद्या सकाळी काय पाहिजे ते. झोपला तो आईजवळ. रात्रीचे 11 11:30 वाजले. आईने त्याला उठवलं, बाळा उठ, मला तहान लागली, पाणी प्यायचंय मला. ते गेलं पाणी आणलं. आईनं अर्ध पाणी पिलं, अर्धा ग्लास. तिथे झोपलं होतं तिथं टाकून दिलं ते पाणी. म्हणले काय आई तू पागल आहे. अरे म्हणले मला दिसत नाही, सुचत नाही बाळा, झोप, काही होत नाही, त्या पाण्यावर झोप. ते ओलं होतं तिथं झोपलं ते. पुन्हा रात्रीचे 1 दीड वाजले. पुन्हा आईनं उठवलं त्याला, उठ, मला तहान लागली. काय म्हातारी म्हणलं हे झालं, काय करावं, एकदम हे झालं. त्याला पाणी आणलं त्यांनी. ते म्हातारीनं पुन्हा पाणी पिलं, त्यातलं उरलं, पुन्हा दिलं टाकून तिथं. पागल आहे का म्हणले आई तू. म्हणले बाळा मला काही सुचत नाही हो माय, दिसत नाही मला, सुचत नाही माय. अरे बाळा त्याला काय करू मी सांग, काहीतरी उपर नाही पण टाकल्यावर झोप. हे म्हणले आपल्याला नाही पटले. पुन्हा सकाळी 3:30ला म्हातारीने त्याला उठवलं, उठ म्हणले पाणी दे. आता ते रागरागच उठलं. तो आज जीव घेईन म्हणले मी, आता झोप मोड करते माझी आई, गुंग लागायला आली की उठवते मला, लाज वाटत नाही तुला काही. आईचे डोळे पाणावले आणि आईनं त्याला जवळ बसवलं. तुला माहित आहे हे पाणी आहे, तुला मी पाण्याच्या वल्यावर झोपायला सांगते, आणि तू एका रात्रीत एवढा परेशान झाला. तू लघवी केली असेल ना बाळा, अशा तरी कितीतरी रात्री मी जागून काढल्या रे तुझ्यासाठी. कितीतरी रात्री मी त्या ठिकाणी जागून काढल्या तुझ्यासाठी. कितीतरी रात्र जागले मी, रात्र तू जागवलं, पण मी झोपले नाही. मी तुला रात्रभर घेऊन बसले आणि तुला एक रात नुसती जड झाली. तुम्हाला माहित आहे 9 महिने तिनं पोटात वागवलं, तो भाग वेगळा आहे. पण तुम्ही जेव्हा बाळात्यात होते ना, आम्ही तेव्हा तिनं त्या ओल्यावर झोपली असेल आणि तिनं आपल्याला कोरड्यावर झोपवलं असेल. हे माय असते दादा. आणि म्हणून मायबापाचं प्रेम वेगळं असतं. म्हणून ज्याचे आईवडील जिवंत आहे ना, त्याने आईबापाला जीव लावा. तुम्हाला पुऱ्या घराला दुःख झालं असेल, पण आईच्या ज्या लेकी आहेत ना महाराज, माहेरचा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत माहेरातली माय आहे. ज्या दिवशी माहेरातली माय गेली ना,
त्या दिवशी माहेरात काही शिल्लक राहत नसतं. प्रेम करणारी आई जोपर्यंत माहेरामध्ये आहे, भाऊ किती तिरंदाज नाव देता तुम्ही, पण जेव्हा आई, आता दिवाळी जवळ आली महाराज, या सगळ्या लेकीला दिवाळीला नक्की आईची आठवण येईल. मागच्या वर्षी होती, मला जवळ घेतलं होतं, माझ्या तोंडावरून हात फिरवला, मला प्रेमानं गोंजारलं, मला त्या ठिकाणी प्रेमानं मिठी मारली. पण आता येणाऱ्या दिवाळीला माय नाही राहणार आहे. तुमची दिवाळी सुनी वाटेल यावेळेस तुम्हाला. का? ती होती आई तुझ्या मूर्तीवाणी, या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. हो, आई म्हणजे काय असते? आई दुधावरची साय असते. आई म्हणजे काय असते? आई वासराची गाय असते. आई म्हणजे काय असते? आई लंगड्याचं पाय असते. आई म्हणजे काय असते? आई संताची वाणी असते. आई म्हणजे काय असते? आई मंदिराचा कळस असते. आई म्हणजे काय असते? आई अंगणातली तुळस असते. आई म्हणजे काय असते? आई संताची वाणी असते. आई म्हणजे काय असते? आई गंगेचं खळखळणारं पाणी असते. आई असं एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गोड असे गाव असतं. आई असते जीवनाची शिदोरी, जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही, आणि एकदा गेली ना दादा, आयुष्यात कधीच मिळत नाही. तिचं नाव माय आहे, तिचं नाव आई आहे. अशी या 5 भावनांची आई साडू माय जगाच्या फार निघून गेली. हे दुःख पेलण्याची ताकद भगवान परमात्मा तुमच्या परिवाराला त्या ठिकाणी देव.